वसई विरार शहरात उघड्या वाहनातून कचऱ्याची वाहतूक करून दुर्गंधी पसरवणाऱ्या 3 कंत्राटदारांना महापालिकेने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे। वसई विरार शहरात कचरा वाहतूक करणाऱ्या वाहनावर कोणत्याही प्रकारचे आच्छादन किंवा ताडपत्री न घालताच वाहतूक केली जात होती। याबाबत आता महानगरपालिकेने कठोर पावले उचलत कचरा वाहतुकीसाठी नियुक्त केलेल्या 3 ठेकेदारांना नोटीस बजावली आहे। नियमांचे उल्लंघन झाल्यास प्रतिदिन 25 ते 35 हजार रुपये इतका दंडही आकारला जाईल असा इशाराही देण्यात आला आहे। गेल्या काही वर्षात वसई विरार शहरातील नागरिकीकरण वाढले आहे, त्यामुळे शहरात तयार होणाऱ्या कचऱ्यातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। शहरातील दैनंदिन स्वच्छता व गोळा होणाऱ्या कचऱ्याची कचराभूमीपर्यंत नेण्यासाठी महानगरपालिकेने मेसर्स अमृत एंटरप्राइजेस, मेसल क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस आणि मेसर्स R&B इन्फ्रा प्रोजेक्ट्स या 3 ठेकेदारांची नियुक्ती केली आहे। कचऱ्याचे संकलन करून क्षेपणभूमीपर्यंत त्याची वाहतूक करण्याचे काम महापालिकेकडून नियुक्त कंत्राटदाराद्वारे केले जाते। मात्र काही ठिकाणी उघड्या वाहनातूनच कचऱ्याची वाहतूक केली जात असल्याचे प्रकार समोर आले होते। त्यामुळे अनेकदा वाहनातील कचरा पुन्हा रस्त्यावर सांडतो व परिसरात अस्वच्छता आणि दुर्गंधी पसरते। तसेच उघड्या कचरा वाहनामुळे रस्त्यावर वाहन चालकांनाही दुर्गंधीला सामोरे जावे लागते। त्यामुळे पालिकेकडून याबाबत कारवाई व्हावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात होती। तसेच मीडियाने याबाबत 6 ऑगस्ट रोजी वृत्त प्रसिद्ध करूनही ही बाब घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या निदर्शनास आणून दिली होती। त्यामुळे नागरिकांच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेत अखेर महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या उपायुक्त अर्चना दिवे यांनी शहर स्वच्छतेसाठी नियुक्त केलेल्या 3 ठेकेदारांना कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे। या उघड्या कचऱ्यांच्या गाड्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरत असून महापालिकेची प्रतिमा मलिन होत आहे। त्यामुळे महापालिकेने सर्व कचरा वाहतूक वाहने ताडपत्री किंवा हायड्रोलिक झाकणाने व्यवस्थित झाकूनच चालवण्याचे निर्देश दिले आहेत। तसेच या नियमांचे उल्लंघन केल्यास प्रतिगाडी प्रतिदिवस 25 ते 35 हजार रुपयांपर्यंत दंड आकारला जाईल व ही रक्कम मासिक देयकातून वसूल केली जाईल असा इशारा महापालिकेने दिला आहे।